बच्चा ही कुठे गेली आता? सकाळी सकाळी मॉर्निंग वॉकला गेली वाटतं. काय अरे बच्चाला आजकाल किती सफर करावं लागतंय. सगळे लोक ना मुद्दामून करत असणार. आता सौमित्र आलाय, आई बाबांनी तर पाठवलं नसेल की राधिकाने मुद्दाम बोलून घेतलाय. विचारतोच राधिकाला, आज काय सोक्ष मोक्ष लावूनच टाकतो. अथर्व, सगळा अभ्यास झालाय ना तुझा? हा, सगळं लक्षात आहे ना तुझ्या? हे बघ, काय करायचं, सोपे प्रश्न असतात ना ते आधी सोडवायचे, अवघड प्रश्न नंतर सोडवायचे. हा, आणि भराभरा पेपर लिहायचा नाही, तसं शांततेने लिही, पण सगळा पेपर लिहायचा आहे तुला. हा, आणि काही अडलं तर भक्ती मिसना विचारायचं की हे कसं लिहायचंय, काय आहे हा प्रश्न. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथे कंपास मध्ये मी 2 पेन्सिली, 2 पेन, 1 खोडरबर ठेवलेलं आहे. तुला जर अजून खोडरबर हवं असेल तर इथे पुढे ठेवलेलं आहे. हा, नीट लिहिशील ना पेपर? हा, निघायचंय ना आता आपल्याला? हो, आज किती लागणार? चालू मी केलेलं आहे. सगळं केलंय ना? शाबास. देवाला नमस्कार केलास? हो. अरे बाप रे, मला नमस्कार केलास? टीचरने बोललं की देवाला नमस्कार नंतर आईला पण नमस्कार करायचं. शाबास. चला चला निघूया आपण आता. काय करतो? नमस्कार. अरे पण कशासाठी? आणि माझी एक्झाम आहे. व्हेरी गुड, गुड बॉय. हा, मस्त अभ्यास झालेलाच असेल. ओके. हा, आता काय करायचं, आता पैकीच्या पैकी मार्क्स घेऊन यायचं. ओके, पहिला नंबर घेऊन यायचा आणि आपल्याला विनर बनायचंय. विनर. हा, आणि विनर कधी बनतो, जेव्हा आपण फर्स्ट येतो तेव्हा. कमी मार्क्स पडले की लुजर होतात लोक, आणि लुजर लोक नेहमी पुअर राहतात. ओके, आपल्याला काय व्हायचंय? प्लीज. विनर आणि रिच. ओके, मी हाय फाय, ऑल द बेस्ट. अथर्व, आटपलं ना? निघूया. हो लवजी मागची. चला. आवाज तुम्ही या ना सोडवायला. अरे मी आलो असतो बाळा, मला मीटिंग आहे महत्वाची. नेक्स्ट टाइम मी येतो. ओके. अथर्व, मी तुला घ्यायला येईन. हा, अगं कशाला? सुबोध जाणार आहे ना आणायला यांना. हो का? चला, स्कूल बसची वेळ झाली. हा, चला अथर्व. अथर्व तू पुढे हो, मी येते तुला शाळेत सोडायला. वा, छान मुक्ताफळ उधळली. मी नाही, मुक्ताफळ तर तुम्ही उधळली पोरासमोर. राधिका, तोंड सांभाळून बोला. मी बोलत नाहीच, मी काहीच बोलत नाही. पण आता तुम्ही जे अथर्वला बोललात ना, ते मला बिलकुल आवडलेलं नाहीये. मी 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 काय चुकीचं बोललो ग? तुम्ही अथर्वला म्हणालात ना, तू माझा मुलगा आहेस, पहिला नंबर आलाच पाहिजे, अशी ताकीद देताना मुलाबद्दलचं कुठलं कर्तव्य पार पाडता हो तुम्ही? सांगा ना. मला शहाणपणा शिकवायला जाऊ नकोस. नाही नाही नाही, तुम्हाला मी काही शिकवत नाही. खरं तर तुमच्याकडनं काही अपेक्षाच नाही माझी. आई म्हणून मी माझी सर्व कर्तव्य पार पाडत असते. त्याला खायला घालते, त्याच्या शिक्षणाचं बघते, त्याच्यावरती संस्कार करते, त्याची काळजी घेते, सगळं करते. आणि तुम्ही कशासाठी येतो? फक्त मुलाच्या नावापुढे स्वतःचं नाव लावून मिरवण्यासाठी? राधिका, काय करता तुम्ही? कुठली कर्तव्य पार पाडतात? कधी त्याला शाळेत सोडायला गेलात तुम्ही? आता हा पोरगा म्हणत होता मला सोडायला या, तेवढेही जमलं नाही तुम्हाला? गेला असता तर काय फरक पडणार होता? तुम्ही माझ्याशी नातं तोडलंय, त्याच्याशी नाही. नाही, संबंध तुझ्याशीच तोडलेत राधिका सुभेदा. पण हे तुला जी मी करायची सवय ना, त्याचं काय करायचं? हा, सतत एक लोकांकडून सिंपती गोळा करायची, हेच जमतं ना तुला फक्त. सौमित्राच्या बाबतीतही तेच चालवलंय. बघा माझ्यावर कसा अन्याय होतोय, मी कशी गरीब बिचारी, हेच दाखवायचा प्रयत्न करतेस ना त्याला सतत. मी दुसरं काय करणार होते? मी सांगा ना तुम्ही. तुमच्या ना या असल्या बघण्याची कीव येते मला. राधिका, बास झाला. ओरडू नका, अजिबात ओरडायचं नाही. मला अजिबात कुणाची सहानुभूती नकोय, काही नकोय. पण एक गोष्ट तुम्हाला नक्की सांगते की तुम्ही झापडं लावून चालताय म्हणून जग झापडं लावून चालत नाहीये. त्रास झाला, आता खूप ऐकून घेतला. तर याच्या पुढे तो सौमित्र या घरात येता कामा नये. माझ्या ना डोक्यातच जायला लागलाय तो आता.
का? माझ्या तर नाही डोक्यात जात. नाही, आणि अशी कितीतरी माणसं माझ्या डोक्यात जातात. शन्या माझ्या डोक्यात जाते. तुम्ही तिला सांगता का घरातनं बाहेर जायला? मी सांगते सम्याला. रात्रभर झोप नाही यार मला. काल जे काही घडलं ना समोर, खूप डिस्टर्ब झालो यार आनंद मी. सम्या यार, मी समजू शकतो. आय एम नॉट इव्हन सरप्राईज. तसं होणारच होतं. पण जे काही घडतंय ते खूप चुकीचं घडतंय रे आनंद. आपण त्या दोघांचं पॅचअप करायला पाहिजे. अरे वेड्यासारखं काही काय बोलतोयस? तरी म्हणजे काय काय चूक आहे का त्यात? चूक काहीच नाहीये. म्हणजे आय अंडरस्टँड म्हणजे युअर इमोशन्स आणि यू केअर फॉर देम ऑब्व्हियसली. पण ना आता तशी वेळ नाही राहिली आहे. म्हणजे बघ, दोघांची मनस्थिती तशी नाही आता. एवढं सगळं सहन करून राधिका वहिनी आता पॅचअप करणार नाही हे कन्फर्म आहे. आणि राहिला प्रश्न आता गुरुचा, तो तुला भाव सुद्धा देणार नाही. असा कसा भाव देणार नाही? मित्र आहे मी त्याचा, समजावीन मी त्याला. अरे काय समजावणारस तू त्याला? हा, तू आधी आला असतास ना तर बरं झालं असतं. अरे लाखों लोगों ने करोड़ों कोशिश की उसको समझाने की, कुछ नहीं समझा वो. तू क्या अलग समझाएगा? अरे कुछ नहीं होगा यार अब. अरे काय कुछ नाही हो सकता. तू किती निगेटिव्ह झालायस रे आनंद. अरे नेगेटिव नहीं सोच रहा हूँ, जो फैक्ट है वो बोल रहा हूँ. देखा है मैंने, पता है मुझे. और अभी तू सतत गुरु समोर राधिका वहिनीची बाजू मांडतोस हे त्याला आवडत नाही. हा, सतत त्याचं कौतुक करत असतोस हे त्याला पटत नाही. आणि तिसरं महत्वाचं, एकेकाळी तू राधिका वहिनीवर प्रेम करायचास हे तो विसरला नाही. एवढं सगळं असून तो तुझं ऐकेल असं का वाटतंय तुला? म्हणूनच ऐकणार तो. म्हणूनच ऐकणार. गुरु प्रेमाने नाही, रागाने रिव्हर्स रिॲक्शन नक्की देणार. राग येऊन रिव्हर्स रिॲक्शन म्हणजे? म्हणजे आता तू जे म्हणालास तेच. म्हणजे पूर्वी माझं राधावर खूप प्रेम होतं, त्याच फॅक्टरचा मी गुरु समोर सतत वापर करत राहणार. ऑब्व्हियसली गुरुला जेलस फील होणार, राधाबद्दल इन्सिक्युअर वाटायला लागणार. मी राधाचं सतत कौतुकच करत राहणार त्याच्यासमोर. आणि मी गेले 3-4 दिवसात बघतोय ना आनंद, प्रचंड इगो आहे गुरुला, प्रचंड. टिपिकल नवरा आहे रे तो. आणि या अशा माणसांना हे सगळं कधीच सहन होत नाही. बघ तू. नाही रे गुरु, नाही काही फरक नाही पडणार. मला काही वाटत नाही. बोललास परत निगेटिव्ह. मला खात्री आहे होणार, फरक पडणार आहे. बघ तू. ते तू माझ्यावर सोड. ओके, मला सांग राधा कधी येणार आहे? अथर्वला शाळेत सोडून. अरे यार, हिची कामं संपतच नाहीत रे. हो ते आहेच. बघ ना, म्हणजे एवढं सगळं सांभाळून घरातली कर्तव्य सुद्धा व्यवस्थित पार पाडते बिचारी. म्हणजे घर, मूल, हे एवढं मोठं ऑफिस. हॅट्स ऑफ टू वर्किंग वुमन यार. मंजूबाई, काल ना म्हणजे माझ्या डोक्यात असाच विचार आला की आपली आई सुद्धा हे सगळं करायची यार. पण तेव्हा समज नव्हती आपल्याला. सो किती गृहीत धरलं ना आपण तिला. हो, आणि म्हणूनच आता मी करतो आईला रेग्युलर फोन. आता सगळं कळतं ना म्हणून. कशी आहे आईची तब्येत? हा मस्त एकदम. चल चल जाऊया आतमध्ये. हा चल. हो, येणार आता सगळं. झाला ना सगळा अभ्यास? व्हेरी गुड. बरं नेहा, पेपर नीट लिहा. हो करेल ती. तू घेतलंय ना सगळं? अथर्व, नेहा, ऑल द बेस्ट. थँक्यू. बरं चला आता क्लासरूम मध्ये. नेहा वॉटर बॉटल घेतलीस? हो. रेवती ताई, तुम्ही फारच टेन्शन घेतलेलं दिसतंय. अहो, मुलांची परीक्षा म्हणजे काय पालकांची परीक्षा नसते. नाही नाही, आम्हाला अजिबातच टेन्शन नाहीये परीक्षेचं. फक्त त्यांना जरा धीर यावा ना म्हणून आलोय आम्ही. अहो पण काही पालक असे असतात ना, फार विचित्र असतात. म्हणजे मुलांना किती मार्क्स मिळतात ना यावर त्यांची योग्यता ठरते असं त्यांना वाटतं. खरंय तुमचं म्हणणं. नाही, मुलांवरती असं बर्डन नाही आणलं पाहिजे. ते किती मार्क्स मिळवतात हे फार महत्वाचं नाहीये, तर मुलांना किती कळलंय हे जास्त महत्वाचं आहे ना. नाही काय, हे स्पर्धा, पहिला नंबर, दुसरा नंबर, या सगळ्यामध्ये मुलांवरती खूप ताण येतो. अगदी बरोबर बोललात राधिका ताई. हो, नाही माझंही हेच मत आहे. बरं चला आता येते मी, भेटू नंतर. हा चला.
ऑल द बेस्ट ऑल द बेस्ट. चला नीट या पेपर. आहे इथे थांबलेलो. हा? बाय बाय बाय. वा गुप्ते भाऊ, मला एकदम छान वाटून राहिलं. तुम्ही बाबांचं कर्तव्य पार पाडताय. बघा तुम्हालाही कळतंय ना, मग आईनी नको का स्वतःचं कर्तव्य पार पाडायला? मला किती बोर होईल एकट्याला थांबून येतो. मग रेवती थांबतेस का तू? हा थांब यांच्या बरोबर. झालं तुमचं? निघूया, उशीर होतोय राधिका. चला निघतो आम्ही. हो, हो. चल. बाय. नाही, एक दोन मायनर चेंजेस आहेत, तेवढे मी हायलाइट करून पाठवतो तुम्हाला. हा, आपण करूया परत. ओके. सर आणखी काय हवं? कदमांना बोलू जरा. सर कदम नाही आहेत, ते घरी गेलेत. कुणाला विचारू? सर ते माहित नाही, पण का गेले हे माहित आहे. त्यांनी हाफ डे पण टाकलाय. त्यांच्या मुलाची परीक्षा आहे सर आज. मग काय, मुलाची परीक्षा आहे तर कदम स्वतः जाऊन पेपर लिहिणार आहेत? घरी अभ्यास करत बसलेत? घुसलेस. सर असं काय बोलताय सर? परीक्षा म्हणजे जबाबदारीचं काम असतं सर. मुलगा अभ्यास करतोय नाही करतोय बघावं लागतंय सर. हो, नाही आता तू शिकव मला. काही नाही, यांना सुट्ट्या पाहिजेत म्हणून नाट्य चालली आहेत सगळी. पगार कापतो आता यांचे, म्हणजे बरोबर कळेल. साहेब एक विचारायचं होतं. विचारू? बोल. अथर्वची परीक्षा सुरू झाली ना? हो. तुम्ही गेला नाही त्याला सोडायला आज? नाही, आज पहिला पेपर होता ना. मला वाटलं तुम्हालाही आज उशीर होईल इथं यायला. तुमचा लळा आहे ना त्याला. नाही, परीक्षेला जाताना आई बाबा सोबत असले की पोराला हुरूप येतं सर. काम करजा. हो सर. आणि माझे एक्झाम आहे. बाबा तुम्ही या ना सोडवायला. अरे मी आलो असतो बाळा, मला मीटिंग आहे महत्वाची. नेक्स्ट टाइम मी आहे. मॅम तुम्ही फाईल बघितली का? कुठली फाईल? ते काल एक सेकंड, मला फोन उचलून दे. रिसीव्ह करणं लाव ना कानाला माझं, लवकर. तू बंद होईल. हॅलो, हा इशी. हा बोल बोल. हा जाऊया ना, चालेल ना. आता चेक तर कर ना कितीचे शोज आहेत. हा यार जाम भारी आहे का तो. नीट ना. कसली मॅडम आहे, काही कामं सांगती करायला. मगाचपासून फोन धरून उभा आहे. लाज वाटते का हिला? माझी गर्लफ्रेंड असती ना, मुस्काटातच वाजवली असती. गर्लफ्रेंड सरांच्यानी त्रास हा मला. काय बोललास तू? काय नाही, झालं का? नाही, ठेव. हॅलो, काय नाही आहे का कोणतरी स्टाफ? बोल रे तू, बोल तू. तो उस बिल्ली से बचने के लिए चूहे ने चुपकर भाव भाव ऐसा किया. अरे हो, इसीलिए फॉरेन लैंग्वेज सीखना जरूरी है. चला सगळ्यांनी ताबडतोब काम थांबवा. लंच टाइम. हो, 2 वाजून गेले. या लवकर. हे कामाच्या व्यापात ना कळत नाही किती वाजले ते. नहीं, मेरे पेट में चूहे दौड़ रहे हैं, इसके लिए चूहे के जोक सूझ गए. चला चला चला. लेडीज फर्स्ट. बसा. असं आहे ना श्रेयस, कामात होता ना, त्यामुळे तुला कळलं नाही. माझंही असंच होतं. आणि मग जेवणाची वेळ निघून जाते आणि मग जेवण जात नाही. हो ना. आणि मग ते अबरचबर खातो आपण सारखं सारखं. એ જ આવે એટલે બધું આમ ગમે તેવું ખાયા કરીએ આપણે એમ. आणि तुमचं जरा जास्तच ना सर. जेनी, ए जेनी आવું नाही करવાનું हा. म्हणजे मी आहे, मी खाऊ या, त्यात एवढं काय चिडवायचं. पण मी समिधासाठी वेळेत ब्रेक केलाय. का समितीसाठी का स्पेशल? अरे का काय, गुड न्यूज आहे. ओ, अरे मला काहीच माहित नव्हतं. काँग्रेस काँग्रेस काँग्रेस. समिधा, मी तुझ्यासाठी मेथीचे पराठे आणले, दही आणलंय. जरा दही ताक वगैरे सगळं घेत जा. अगं हो राधिका, मी पिते ताक. आणि नानी रोज संध्याकाळी कोकम सरबत करून देतात, माहितीये ना तुला. हा, चांगलं असतं ते तब्येतीसाठी. वहिनी, माझं काय? तुमचं काय?
म्हणजे माझा डबा कुठे आहे? तुमचा डबा आजपासून जेनी आणणार आहे. जेनी का, काही विशेष? सर डाएट फूड. मी आणि मॅमने मिळून तुमचा डाएट प्लॅन केलाय. आता रोज तेच फॉलो करायचं सर. अरे वा आनंद, नशिबान आहेस हा. तुझ्या खाण्यापिण्याकडे सगळेजण अगदी बारीक लक्ष देत आहेत. तर नको इतकं लक्ष देत आहेत. सोडा, मी हेच खातो माझं घरचं. फक्त त्याच्याकडेच नाही, तुमच्याकडे पण लक्ष असणार आहे. तुम्ही सगळं व्यवस्थित खायचंय, वेळेत खायचंय, अजिबात शुगर वाढता कामा नये. श्रेयस, तू खाली 20 मिनिटं चालायला जायचंय रोज, कळलं ना? आणि हा आनंद भाऊजी, तुम्ही अशी कुठलीही गोष्ट खायची नाही ज्याच्यामुळे तुमचं वजन वाढेल. अरे नाही नाही वहिनी, माझं काय हे सगळं जेनेटिक आहे. अब क्या करे, जो नसीब में है सो है. आणि ये श्रेयस, एक ही कंडीशन में हमको खाना मिलेगा, समझ गया? कुठल्या? प्रेग्नेंट असलो की या समिता सारखं. हिच्यासाठी येतो डबा, आपल्यासाठी काय? आनंद सर, नाही म्हणजे हे जरा जास्त होत आहे. म्हणजे तुम्हाला आवडीचं खायला मिळत नाही म्हणून तुम्हाला समितासारखं प्रेग्नंट व्हायचंय. अरे काही काय बोलतोयस? असा कसा स्वप्न बघणार मी? वेड्या, किती मिळायचं रे तुला विज्ञानात? अरे जास्तच कल्पना विलास झाला ना हा. यात काय, पुढल्या कित्येक जन्मात पुरुषांना कळणार नाही आई होणं म्हणजे काय असतं ते. एका स्त्रीचा नवा जन्म असतो तो. खरंय राधिकाचं, आई होणं सोपं नाहीये. निसर्गाने ती स्त्रीला दिलेली एक मोठी देणगी आहे. करेक्ट करेक्ट आहे राधिका. दॅट्स वाय वन शुड रिस्पेक्ट ईच अँड एव्हरी वुमन. बघ ना, एक स्त्री म्हणून, घरातली करती बाई म्हणून, कुटुंबातली सून म्हणून किंवा होणाऱ्या बाळाची आई म्हणून, या प्रत्येक लेवलवर प्रत्येक स्त्रीला सहन करावं लागत असतं. खूप अनुभव येत असतात. हे अनुभव कुठल्याही पुरुषाला कधीच येणार नाहीत, किंवा आले तरी ते समजणार नाहीत. आणि जर समजले तर जगातला कुठलाच पुरुष कुठल्याही बाईचा कधीही अपमान करणार नाही. खरंय तुझं. नाही, अशा लोकांची समाजात वावरण्याची लायकीच नाहीये. समाजातल्या इतर पुरुषांचं सोड ग, इथे असलेल्या प्रत्येक स्त्रीने आपल्या घरातल्या पुरुषाला जरी सुधारलं ना तरी खूप आहे. काय राधा? आज तुमचं इथे येण्याचं प्रयोजन काय? प्रत्येक कृतीमागे काहीतरी प्रयोजन पाहिजेच का? आलो असंच आलो, काय नाही. नाही, पण इथे सगळेजण कामं करणार आहेत आता. उगीच त्रास देऊ नको सगळ्यांना. मी काय कोणाला त्रास देतो काय? काय त्रास दिला का? नाही नाही, आपण तर तिथे काम करत होतो. बरं सर, मी जरा बाहेर जाणार आहे आता, तर जाऊ शकते ना? तुम्ही कुठे जाताय बहिणी? सतत काही महत्वाचं असेल तर मी स्वतः जातो, तुम्ही थांबायचे. नाही नाही, मलाच जावं लागेल. अथर्वच्या शाळेत जायचंय, त्याची परीक्षा संपते ना आता. मी गेले तर त्याला जरा बरं वाटेल, बाकी काही नाही. ठीक आहे, मग जाऊन या तुम्ही. ठीक आहे, चालेल. मॅम एक मिनिट, ते एसबीच्या ऑफिस मधून कॉल आला होता. त्यांना अर्जंट व्हिडिओ कॉन्फरन्सिंग करायचंय. एसबीच्या ऑफिस मधनं? येस मॅम. म्हणजे ते एसबी आज स्वतः बोलणार आहेत का? अरे तो स्वतः कसं येणार? तो तर नाही, म्हणजे तो स्वतः नाही कॉल करणार. तू कसं म्हणजे काय बोल ना, काय तो स्वतः कसा कॉल करणार? म्हणजे इनिशियली बोलायला मला असं वाटतं त्यांचा मॅनेजर वगैरेच कॉल करेल ना. म्हणजे मला माहित नाही तुमच्या कामाचं, मी आपलं जनरल असंच बोललो. हा म्हणजे, पण ती ही मीटिंग महत्वाची आहे ना, ती करावीच लागणार. हो. जेनी, पण मग आजच बोलायला हवंय का? मॅम त्यांना नाही कसं म्हणायचं ना. पण मी अथर्वला काही सांगितलं नाहीये. म्हणजे त्याला असं वाटतंय का त्याची परीक्षा संपल्यानंतर मी त्याला घ्यायला येईल, आणि त्याला कसं कळणार? कारण स्कूल बस खूप आधी निघून जाते ना, म्हणून. ए राधा, तू कशाला काळजी करते? मी जातो ना आणायला अथर्वला. अरे पण शाळा कुठे आहे तुला कुठे माहितीये? हा माहित नाही, पण आनंद सांगेल ना मला. हो, तू पटकन निघ, मी तुला मेसेज करतो. निघ. ओके, पण रिक्षावाल्याला काय सांगू? आपलं हे परांजपे मार्ग. परांजपे मार्ग? नाही सॉरी, परांजपे चौक. परांजपे चौक. ओके. नक्की जाशील ना? हा, अरे पोचलो. अरे अथर्व. मॅम किती हेल्पफुल आहेत ना सौमित्र. तसाच आहे तो पहिल्यापासून, जरा सुद्धा बदलला नाहीये. मला मदत हवी आहे लक्षात आलं, आणि लगेच मदतीला धावून आलाय बघ.
नाहीतर हे